नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर बघा, आज आहे माझा वाढदिवस आणि छानपैकी असा साजरा पण केलेला आहे. मी म्हणत होते नको करायला, काय आता झालं आपलं निम्मं वय तर झालेलं आहे. आता लहान मुलांचं वाढदिवस वगैरे साजरं करायचं आपलं कशाला, तर घरातले म्हणले नको. तर मिस्टरांनी छानपैकी मला साडी पण आणलेली आहे आणि केक पण आणला आहे, बघू शकताय. जी साडी मी अंगावर घातलेली आहे ना, ती साडी त्यांनी मला आणलेली आहे. पण अजून ब्लाऊज वगैरे काही शिवलेला नव्हता, त्यामुळे मी असा वेगळा ब्लाऊज घातलेला आहे. आणि मी यायच्या पहिलंच आमचा गण्या खुर्चीवर बसलेला होता. केक वगैरे कट केलेला आहे, करायला लागलेले आहे. आणि लहान मुलगा आकाश तो पण येऊन उभा राहिलेला आहे. सगळ्यांनी मला केक चारलेला आहे, मी पण सगळ्यांना चारला. आणि मस्तपैकी असा आपलं माझा वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि जेवण वगैरे पण आम्ही घरच्या घरीच बनवले बरं का, बाहेर वगैरे काय आम्ही गेलेलो नाही, कारण मला हॉटेलमध्ये वगैरे जेवण आवडत नाही. त्यामुळं माझ्यामुळे घरातली कोणच बाहेर गेलेलं नाही जेवण वगैरे करायला. आपलं घरातच साध्या सोप्या पद्धतीनं असा वाढदिवस केलेला आहे. तर बघा, प्रत्येक प्रत्येक माणसाने खरं आपलं म्हणजे प्रत्येक एक एक क्षण किंवा एक दिवस किंवा एक तास आनंदाने साजरा केला पाहिजे. माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल काय सांगता येत नाही. तरी माझ्यापेक्षा जी वयाने जास्त मोठे असतील ना, त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद द्यावा. कारण आत्तापर्यंत जे आयुष्य सुखाने आनंदी गेलं ना, इथून पुढे जाऊ दे असा आशीर्वाद नक्कीच द्या, अशी मी अपेक्षा करते. आणि बघू शकता व्हिडिओ असा कसा झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. छान झाला आहे साध्या सोप्या पद्धतीनं. आणि घरातच मी अशी अंड्याची भाजी बनवलेली आहे छानपैकी, मस्त अशी बघू शकता. आणि बाहेर चुलीवरच बनवलेलं आहे. म्हटलं चला आत गरम होतं आहे तर आपण बाहेरच बनवू. तर बाहेरच अशी छानपैकी अंड्याची भाजी बनवली, श्रीखंड वगैरे आणलेलं होतं, चपाती वगैरे बनवली आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने जेवण बनवले. तर चला आता आपणाला भाजी वगैरे बनवली झाली की नंतर आपणाला जेवण वगैरे करायचं आहे, कारण बाकीचं जेवण तयार केलेलं आहे. आणि आता हे जेवण मी लागलेलं आहे बनवायला. आणि वाढदिवसाला कोण काय बाहेरचं कोण काय बोलवलं नव्हतं बरं का, आम्ही घरातल्या घरातच असा साजरा केलेला आहे वाढदिवस. तर 2-3 दिवस झाले लग्नाचा पण आमचा वाढदिवस होता, तो पण आम्ही साजरा केला, पण आम्ही काय त्याचा व्हिडिओ वगैरे काढलेला नाही. आणि बघू शकता चुलीवर जाळ पण किती छान लागला आहे. मस्त अशी भाजी बनवलेली आहे मी, बाहेर वारं वगैरे सुटलेलं आहे. आणि संध्याकाळी बाहेर जेवण बनवायला पण छान वाटतं. मसाला तर भरपूर असा घातला आहे, खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर काय नव्हती माझ्याकडं, त्यामुळे मी कोथिंबीर काय घातलेलं नाही. अद्रक लसूण पेस्ट आणलेली होती, ते सगळं घालून मस्त जेवण बनवलं होतं अंड्याचं. सगळ्यांनी आवडीनं खाल्लेलं आहे बरं का. आणि आमच्यात काय काय म्हणजे अंडी मटण खातच नाहीत. आम्ही दोघे खात नाही, बाकी मग ती दोघं खातात. तिघीजण खात नाही आम्ही, एक मुलगा मुलगी आणि मी. बाकी मग ती घरातली 2 माणसं खातात, लहान मुलगा आणि मिस्टर. तर त्यांच्यासाठी हे सगळं केलं होतं आणि आमच्यासाठी मटकीची भाजी आणि श्रीखंड आणलेलं होतं. आता व्हिडिओमध्ये तुम्ही असं पुढं बघशील ताट वगैरे आम्ही केलेलं.
तर असं जेवण बनवलेलं आहे छान, की भाजी बी तर आता बनवून झालेलं आहे. आणि आमचं चंपे इथं बसलेला आहे मस्तपैकी. तो मी जिकडं जाईल तिकडं माझ्याबरोबर असतो. तर बघू शकताय ताटं असे केलेले आहेत. कशी वाटली छानपैकी नक्कीच सांगा. इथं श्रीखंड आहे, पापड आहे, अंडी, पुन्हा मटकीची भाजी पण आहे. एवढं असं जेवण बनवलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. अरे देवा, मागणं घाम गळायला लागला.